नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण 10वीच्या लेसनमध्ये एक प्रेरणात्मक इन्स्पायरेटिव्ह लेसन आज अभ्यासणार आहोत. अँड इपिटम ऑफ करेज म्हणजेच धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण किंवा धैर्याचे मूर्तिमंत रूप असं या लेसनचं नाव आहे. आपण अनेकदा पाहतो की सामाजिक जीवनामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला बऱ्याच लोकांपैकी काही लोक हे अपंग असतात. अपंग म्हणजेच दिव्यांग म्हणता येईल. अपंग हा शब्द अगोदर वापरला जातात आपण अपंग व्यक्तींसाठी. आता हा शब्द वापरत नाहीत तर त्यासाठी दिव्यांग हा नवीन शब्द वापरला जातो. मग असे हे दिव्यांग लोक आहेत. या दिव्यांग लोकांमध्ये बघा तुम्ही प्रत्येक म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची क्षमता असते किंवा ती काहीतरी सगळ्यापेक्षा वेगळं करत असतात. मग जरी समजा ते दिव्यांग जरी असले तरी सुद्धा ते एक वेगळ्या प्रकारे जसे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना लाजून सोडणाऱ्या घटना किंवा कृती करत असतात. मग अशा लोकांपासून आपल्याला सुद्धा वाटतं की अरे हे व्यक्ती सुद्धा करू शकतात तर आपण का नाही. मग अशा व्यक्तींपासून आपण प्रेरणा घेत असतो. आपण अशाच प्रकारे या ठिकाणी या लेसनमध्ये एक दिव्यांग व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर सर्व काही शास्त्रज्ञ असतील किंवा सर्वांनाच आश्चर्य करून सोडणाऱ्या शोध लावलेले आहेत. तसंच आपण 10वीच्या लेसनमध्ये सुद्धा 10वीचे जे मराठीचे बुक आहे त्यामध्ये सुद्धा अरुणिमा सिन्हा जे आहेत त्यांच्याबद्दलचा सुद्धा लेसन आहे. त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे अशा कामगिरी केली आहे. मग अशाच प्रकारे या लेसनमध्ये आज आपण या ठिकाणी डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे आहेत यांच्याबद्दल जी माहिती आहे किंवा त्यांनी कशा प्रकारे यश संपादन केलेलं आहे याचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी अॅन एपिटम ऑफ करेज म्हणजेच धैर्याचे मूर्तिमंत रूप त्यांनी कशा प्रकारे धाडस केलेलं आहे याचा अभ्यास आपण करूयात. तर त्यापूर्वी या ठिकाणी एक स्ट्रेंज ट्रूथ या ठिकाणी म्हणजे खूप चांगली अशी या ठिकाणी चांगला सुविचार दिलेला आहे. पहा, हँडिकॅप आर दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस. म्हणजेच दिव्यांग व्यक्ती या ठिकाणी सांगितलं आहे हँडिकॅप दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंज. दिव्यांग व्यक्ती किंवा दिव्यांग लोक असे असतात जे की चॅलेंजेस घ्यायला नाकारतात किंवा आव्हानं घेण्यासाठी नाकारतात. इवन विथ ऑल देअर सेन्सेस अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन्स. तर म्हणजे असे लोक ज्यांचं की सेन्सस ज्यांचे सेन्स म्हणजे जे ज्ञानेंद्रिय आहेत ते ज्ञानेंद्रिय चांगले आहेत किंवा ज्यांचे फिजिओलॉजी म्हणजे शारीरिकदृष्ट्या ते सक्षम आहेत असे लोक सुद्धा म्हणजे असे लोक जे की त्यांचं सर्व चांगलं आहे तरी सुद्धा ते चॅलेंज घेण्यासाठी किंवा आव्हानं स्वीकारण्यासाठी ते घाबरतात किंवा ते घेत नाहीत. मग अशा लोकांना खरं दिव्यांग किंवा अपंग म्हणतात असं या सुविचारामधून किंवा हे सत्य आहे असं या ठिकाणी पोएट आपल्याला कवी जे आहेत हे सांगत आहेत. तर या ठिकाणी एक आपल्याला टेबल दिले पहा. देअर आर प्लीझंट अँड पोलाइट वेज ऑफ रेफरिंग टू पीपल विथ फिजिकल अँड मेंटल डिसेबिलिटीज. फिल इन द टेबल बिलो. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. प्रिव्हियसली यूज टर्म्स अँड न्यू पोलाइट टर्म्स. अगोदर जे अपंग व्यक्ती होते अपंगत्व असणारे जे लोक आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे काही प्रकार आहेत. मग त्यामध्ये कोणते प्रकार आहेत अशा व्यक्तींना अगोदर त्यांच्यासाठी वेगवेगळे शब्द वापरले जायचे. जसं की अपंग हा शब्द अगोदर वापरला जायचा जे शारीरिकदृष्ट्या अक्षम होते अशांसाठी. तर मग त्या आता काही त्याच्यासाठी ते शब्द न वापरता एक छानसे शब्द काही नवीन शब्द याच्यासाठी वापरले जातात. मग ते असे शब्द जे आहेत ते कोणते शब्द आहेत जसं की समजा आता या ठिकाणी व्हिज्युअल चॅलेंज हा जो शब्द आहे याच्यासाठी ब्लाइंड असा म्हणजे अगोदर त्याला ब्लाइंड म्हटलं जायचं. आता
ब्लाइंड असं न म्हणता, ब्लाइंड म्हणजे आंधळा असं न म्हणता त्याला व्हिज्युअली चॅलेंज अशा प्रकारे हा नवीन शब्द शोधलेला आहे. मग असे किंवा योजलेले आहेत हे शब्द, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर डीफ, DEAF, डीफ हा जो शब्द आहे यासाठी डीफ असं न म्हणता आता त्यासाठी नवीन शब्द शोधलेला आहे, तो म्हणजे बिहेविंग इम्पेअर्ड. नेक्स्ट या ठिकाणी थर्ड जो शब्द आहे, अगोदर स्पीच इम्पेअर्ड अशा प्रकारे म्हणजे नवीन शब्द आलेला आहे, तर त्याच्यासाठी अगोदर डम असं त्याला म्हटलं जायचं. डम न वापरता आता या ठिकाणी स्पीच इम्पेअर्ड असा शब्द नवीन शोधलेला आहे, नवीन वापरतात. त्यानंतर मॅडसाठी मेंटली इम्पेअर्ड असा हा नवीन एक शब्द योजलेला आहे. त्यानंतर लेम म्हणजे लंगडा, याच्यासाठी लेम असा शब्द न वापरता या ठिकाणी फिजिकली डिसॅबिलिटीज किंवा फिजिकली हँडिकॅप असा शब्द नवीन योजलेला आहे. त्यासाठी हे सर्व जे शब्द आहेत या टेबलमधले ते सर्वांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. असे नवीन शब्द वापरले जातात. तर मग अशाच प्रकारे आपण या ठिकाणी चिठ्ठ्याचे काही क्वेश्चन इथं घेतलेले आहेत. तर चला तर पाहूयात मित्रांनो. इंटरेस्टिंग आणि इन्स्पिरेटिव्ह हा लेसन अँड एपिटम ऑफ करेज म्हणजेच धैर्याचे मूर्तिमंत रूप. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेस, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा किंवा अपंगत्व यांच्या जे पडद्याआड म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लपवण्याचा प्रयत्न करतो, किंवा आयुष्यभर त्यांचा विचार करून आपण स्वतःला कमीपणा किंवा स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे याबद्दल आपण विचार करत असतो. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of the century, did not do so. पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे आहेत हे या शतकातील महान शास्त्रज्ञ आणि या महान शास्त्रज्ञापैकी एक, त्यांनी मात्र तसं केलं नाही. त्यांनी मात्र जे त्यांचे जे अपंगत्व होतं किंवा जे व्यंग होतं त्यावर मात्र ते अशा प्रकारे त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम व्हेरी रिअर अँड ड्रेडेड डिसीज, डॉक्टर हॉकिंग कंटिन्यू हिज रिसर्च अनडॉन्टेड. या ठिकाणी मिस्टर हॉकिंग जे आहेत त्यांच्या म्हणजे त्यांचा जो हा एक आजार होता, एक अतिदुर्मिळ आणि भयंकर असाध्य असा आजाराला तोंड देत होते. त्यांनी आपले संशोधनाचे जे कार्य होतं ते मात्र अविरतपणे चालू ठेवलं आणि अशा प्रकारे कोणताही लपवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. हिज एक्झाम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्क्युमस्टन्स. ही पास अवे ऑन 14 मार्च 2018. आणि मग अशा या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगाला सुद्धा कशा उत्तम प्रकारे सामोरं जायचं यासाठीची ही जी प्रेरणा आहे आपण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याकडून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी हा लेसन आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला 10th क्लासमध्ये घेतलेला आहे. पहा मग एक्झॅक्टली 300 years after the death of the greatest scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. मग हे महान शास्त्रज्ञ आहे. जवळपास महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर जवळपास 300 वर्षानंतर 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला होता. जन्म कधी झाला पहा, लक्षात ठेवा डेट 8 जानेवारी 1942. Little did his parents know what one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of the century. हा जो लहान मुलगा होता त्याच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा लहान मुलगा पुढे जाऊन त्या शतकातील थोर शास्त्रज्ञापैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे. आणि त्याच्या बुद्धीने तेजाने असमंत हे
उजळून जाणार आहे. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इनटू स्पेस लाईक लाईट. मोर इम्पॉर्टंटली, none could predict that he would be very epitome of courage. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहेत याचा कुणालाही अंदाज याबद्दल नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे. It is that quality which makes people not lose heart when faced with a great calamity. मग हा धैर्य हा जो गुण आहे ज्याच्या अंगी असेल तो मनुष्य महाभयंकर संकटांनाही सामोर जाऊ शकतो. It would not be a exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे विश्वनिर्मितीच्या शास्त्रातील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे असंही म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. Thanks to cruel quirk of fate, he is one of the greatest scientists of this century. आणि अशा या नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळं एक बुद्धिमत्ता सोडली तर त्यांचे बाकी संपूर्ण शरीर एका व्हीलचेअरला जखडलेले गेलेले होते. असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. स्टीफन हॉकिंग एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणेच भरपूर खोड्या करणारे, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारे असे एक किशोरवयीन मुलगा होते. Even though his father wanted to study medicine, he was bent on studying mathematics. पण त्यांचे जे वडील होते आई वडील त्यांना हा त्यांचा जो मुलगा होता त्यांचा मुलगा वैद्यकीय शिक्षण घ्यावं असं त्यांना त्यांच्या आईवडिलांना वाटत होतं, कारण की डॉक्टर बनावं असं त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न होतं. पण स्टीफन हॉकिंग मात्र यांचा जो कल होता तो मात्र गणित विषयाचा अभ्यास, मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्या विषयाचा अभ्यास करण्याचा त्यांची आवड होती. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याच्याऐवजी त्यांनी भौतिकशास्त्राचा, फिजिक्सचा म्हणजेच भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. आणि ज्यावेळेस ते 17 वर्षाचे होते त्यावेळेस स्टीफन यांना आपल्या हालचालीमध्ये जडत्व किंवा आपली जी हालचाली आहेत त्यामध्ये बोजडपणा जाणवू लागला आणि 1-2 वेळा ते अकारण तोल जाऊन खाली सुद्धा पडले. त्यामुळे काय झाले पहा, दिस perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from extremely rare disease ALS or LOUS. ALS or LOUS, Gehry's disease that affect the nervous system and eventually weakness all muscles of the body. मग अशा प्रकारे त्यांना म्हणजे हे जे मिस्टर स्टीफन हॉकिंग जे आहेत भौतिकशास्त्राचा अभ्यास करणारे होतेच, पण 17व्या वर्षी त्यांना तोल जाऊन पडल्यामुळं काय झालं आहे ते चक्रावून गेले आणि त्यांनी मग त्यांचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि जेव्हा हा सल्ला घेतला त्यावेळेस असं समजलं की
त्यांना एक अति दुर्मिळ अशा आजाराने ग्रासलेलं आहे. त्याचं नाव होतं ALS किंवा LOUS, गेहरी डिसीज नावाचा आजार त्यांना झालेला होता. आणि आजारामध्ये ज्या मज्जासंस्था आहेत, नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जासंस्था, त्या नर्वस सिस्टमवर परिणाम होत असतो आणि अखेरीस मग शरीरातील सर्व स्नायू काय होतात, त्यामुळे कमकुवत किंवा शिथिल बनत असतात. अशा प्रकारचा हा आजार त्यांना झालेला होता. स्टीफन सेज दॅट इवन ॲज चाइल्ड हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. त्यांचे मग हे स्नायू जे आहेत, स्नायू लहानपणीच त्यांच्या स्नायूचा समन्वय त्यांचे जे शरीराचे अवयव आहेत किंवा जे शरीराचे जे स्नायू आहेत त्यांचा समन्वय होत नव्हता किंवा लिहित असताना म्हणजे त्यांना अक्षर जे आहे त्यांचं हँडरायटिंग ते खराब होतं. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Nor was he inclined towards sports. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. आणि मग त्यांचे शिक्षक सुद्धा त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे आणि अशी आठवण आपल्याला स्टीफन हॉकिंग करून देतात. तसेच त्यांना खेळामध्येही रुची नव्हती. असे असले तरी ही आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. हाऊ या ठिकाणी फिट फॉर फ्रेंजीचा अर्थ दिलेला पहा. या ठिकाणी फिट फॉर फ्रेंजी या शब्दाचा अर्थ दिलेला आहे ग्रेट अनायन्स ऑर रेज. आणि अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू याचा सुद्धा या ठिकाणी मिनिंग दिलेला आहे सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज. आश्चर्याचा त्यांना धक्का बसलेला किंवा हादरा बसलेला आहे. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची सुद्धा काहीच शाश्वती त्यांना नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. आणि त्यामुळं याबद्दलची शाश्वती, ती किती दिवस जिवंत राहतील किंवा किती दिवस जगतील याची शाश्वती डॉक्टरांना सुद्धा सांगता येत नव्हती. त्यामुळे रोगाचं पूर्वनिदान खूप वाईट होतं आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखं नव्हतं असं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wild. Hawking says that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began to enjoy life the most. आणि मग अशा प्रकारची ही परिस्थिती त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण झाली होती की किती दिवस जगणार हे त्यांनाही माहीत नव्हतं आणि डॉक्टरांना सुद्धा याच्याबद्दल सांगता येत नव्हतं. त्यामुळं तरी ते अशी परिस्थिती असताना सुद्धा ते कधी खचून गेले नाहीत. आणि स्टीफन हॉकिंग यांनी आपलं जे संशोधनाचं कार्य होतं ते चालूच ठेवायचं ठरवलं आणि जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा वांगनिश्चयही झाला. आणि मग अशा प्रकारे त्यांची या ठिकाणी म्हणजे त्यांचा जो एंगेजमेंट आहे त्यांची एंगेजमेंट सुद्धा झालेली आहे याच कालावधीमध्ये. अशा प्रकारे स्टीफन हॉकिंग आपल्याला सांगत आहेत. त्या मुलीचं नाव होतं जेन वाइल्ड. त्यापुढे काय सांगतात पहा. दिस ही सेज वॉज because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. आणि मग अशा प्रकारे म्हणजे त्यांचं जे पुढचं जे काही काम जे संशोधन होतं ते चालूच होतं. ऐकायला जरी हे आपल्याला वेगळं वाटत असलं तरी हॉकिंग सांगतात की याच परिस्थितीमध्ये ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेत होते आणि याचं कारण त्यांनी या क्षणापुरती जगा या म्हणीप्रमाणे त्यांनी जगायला सुरुवात केली आणि डॉक्टरकीचे संशोधनही नव्या जोमानं त्यांनी सुरू केलं होतं. म्हणजे ज्यावेळेस त्यांना पुढं जे काही भविष्यामध्ये काय होईल किंवा काय नेमकं आयुष्यामध्ये होऊ शकतं याची काही शाश्वती नव्हती, तरीसुद्धा जे काही जीवन आहे किंवा जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये क्षण आहेत हे भरभरून आणि आनंदाने जगायचं
अशा प्रकारे त्यांनी ठरवलं होतं आणि ते करत होते. इन द meanwhile the disease worked its way into Stephen's body and left him disabled. He began study the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. आणि मग अशा प्रकारे या दरम्यानच्या काळामध्ये आजार जो होता त्यांचा हळूहळू वाढत होता आणि त्या वाढण्यामुळं त्यांचा शरीरावरील जो ताबा होता त्यांचा शरीरावर ताबा कमी झाला आणि त्या आजाराचा ताबा त्यांच्या शरीरावर पूर्णपणे वाढत चाललेला होता आणि या आजारात वाढल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी अपंगत्व आलं होतं. त्या तरी सुद्धा त्यांनी त्यांचा जो अभ्यास होता तो सोडलेला नाही. PhD साठी त्यांनी ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. He made many epoch-making statements that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. आणि मग अशा प्रकारे त्यांनी या ब्लॅक होल्स ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा अभ्यास करत असताना आता ते व्हीलचेअरच्या मदतीनेच आता वावरू शकत होते आणि त्यांच्या हाताने जी काही वन होते वाणीवरचं नियंत्रण सुद्धा झपाट्याने कमी झाल्यामुळं कृष्णविवराच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला आता नवीन ज्या कल्पना होत्या त्यांना सुचत होत्या आणि त्यांनी केलेल्या अशा आणखी काही जे युगप्रवर्तक विधानं जे होती त्यात आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना सुद्धा हादरून टाकलं होतं आणि त्यामुळं शास्त्रज्ञ जे होते त्यांच्या मते या विश्वाची निर्मिती किंवा विश्वाची जी सुरुवात आहे एक बिग बँग थेअरी किंवा बिग बँग ही जी संकल्पना आहे त्यांनी मांडलेली आहे. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होण्यासाठी त्यांनी लाय अल्जेब्रा या संकल्पनेचा किंवा याचा शोध लावलेला आहे. कशाचा शोध लावलाय पहा, लाय अल्जेब्रा ही जी संकल्पना होती बिग बँग थेअरीचा पुरस्कर्ता कोण आहेत तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे आहेत. मग अशी ही विश्वाची जी निर्मिती आहे या विश्वाच्या निर्मितीची सुरुवात या बिग बँग थेअरीमध्ये मांडलेली आहे आणि ती मांडलेली आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी. नेक्स्ट पहा पुढचा कडवं. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. या ठिकाणी बघा किती कंडिशन जी आहे वाईट झालेली होती तरी सुद्धा डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी आयुष्यामध्ये जे काही त्यांचं काम ठरवलं होतं जे स्वप्न ठरवलं होतं ते पूर्ण करण्यासाठी ती कार्य करत होते आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांचं पूर्ण शरीर एका खुर्चीवर बसून असायचे. पूर्ण शरीरावरचा ताबा सुटलेला होता. त्यांचे शब्द सुद्धा म्हणजे त्यांना बोलता जे येत नव्हतं आणि त्यामुळे शरीराचं नियंत्रण पूर्णपणे जरी गमावलेलं असलं एका व्हीलचेअरला जरी ते जखडून बसले असले तरी सुद्धा ते संगणकाच्या मदतीनं कम्प्युटरच्या मदतीनं त्यांचे विचार व्यवस्थितपणे मांडू शकत होते. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. ते डॉक्टर जे आहेत स्टीफन हॉकिंग यांनी विज्ञान विषयातील काही गहन अशा विषयामध्ये सुद्धा अधिकारी व्यक्ती ते आहेत. असंख्य अशा पदव्या त्यांनी याच्यामध्ये मिळवल्या आहेत असं सांगितलं जातं. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन bestowed on him. He is a fellow of the Royal Society and member of US National Academy of Science. याच काळामध्ये त्यांनी असंख्य मानदशा डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार सुद्धा त्यांना बहाल करण्यात आलेले आहेत. द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत. US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स या अकॅडमीचे सुद्धा ते सदस्य म्हणून कार्यरत होते किंवा कार्यरत आहेत. कार्य त्यांनी केलेलं आहे असं सांगितलं जाते. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असून सुद्धा
डॉक्टर हॉकिंग अतिशय विनयशील, अतिशय नम्र व्यक्ती होते. अ सिंपल डाउन टू अर्थ मॅन, ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड. आणि एवढी म्हणजे अशा प्रकारची चांगली बुद्धिमत्ता असून सुद्धा त्यांचं जे वागणं बोलणं एकदम नम्र होतं. साध्या आणि विनम्र अशा माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये अनेक पुस्तकांच्या प्रती किंवा अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. आणि त्यांनी लिहिलेले जे पुस्तक आहेत, भरपूर असे पुस्तकं जे सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे समजतील अशा विनोदी पद्धतीने त्यांनी विनोदी आणि मार्मिक पद्धतीने वेगवेगळे पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. मग ह्या अशा विज्ञान तज्ज्ञ नसलेल्या लोकांना ते जरी समजा म्हणजे नाहीत त्यामध्ये तज्ज्ञ, अशा लोकांना ते सहजपणे समजतील अशा पद्धतीचे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. या काळाचा त्यांनी एक त्यांचं विकलं गेलं सर्वाधिक खपाचं किंवा सर्वाधिक विकलं गेलेलं पुस्तक आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. हे सुद्धा पुस्तक खूप गाजलेलं आहे आणि खूप जास्त प्रति विकलेलं पुस्तक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल एलियस डॉक्टर हॉकिंग, the quintessence of optimism and hope says not very different from the rest. ते सांगतात पहा की ALS सारखा जो भयंकर आजार आहे तो आपल्याला जडला आहे, याविषयी त्यांना काय वाटतं असं जर विचारलं तर ते सांगतात की आशावाद. आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिंग म्हणतात की इतरांपेक्षा फार वेगळं वाटत नाही. मला इतर जे काही लोक आहेत त्या लोकांपेक्षा सुद्धा काही वेगळं वाटतं का? नाही. शक्य होईल तितके सामान्य माणूस किंवा सामान्य जो व्यक्ती आहे आयुष्य जगण्याचा जशा प्रकारे प्रयत्न करतो, मी सुद्धा तशाच प्रकारे प्रयत्न करतो. आणि त्यामुळे पुढे सांगतायत, त्यामुळे मी सुद्धा माझं आयुष्य सर्वसामान्य माणसासारखं आनंदी जगतो आणि मी प्रत्येक क्षणाचा आवर्जून आनंद घेतो असं ते सांगतात. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट millennium science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. याशिवाय डॉक्टर हॉकिंग जे आहेत ते जवळपास 1000 वर्षामध्ये सुद्धा विज्ञान जे आहे त्या विज्ञान युगाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील किंवा विश्वाचा प्रारंभ असेल किंवा विश्वाचा इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश सुद्धा कधी होणार याचे सुद्धा भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिंग यांचे ठाम मत आहे. आणि या मत जे होतं त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकामधून वेगवेगळ्या थिअरीजमधून त्यांनी मांडलेलं आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. आणि डॉक्टर हॉकिंग प्रमाणेच असे असंख्य लोक आहेत की जे आपल्या आयुष्यातील जे आदर्श असे धैर्य प्रदर्शित करीत असतात, आपल्या व्यंगावर किंवा आपले जे अपंगत्व आहे त्यावर मात करीत अलौकिक असं कार्य करणाऱ्या अशा सर्व हिंमतवान व्यक्तींना माझा शतशः प्रणाम असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा प्रकारे हा जो लेसन आहे तर अशा प्रकारे आपल्या या सामाजिक जीवनामध्ये बरेचसे असे काही लोक असतात, दिव्यांग लोक सुद्धा, जसे की अरुणिमा सिन्हा आहे किंवा डॉक्टर स्टीफन हॉकिंग सुद्धा आहेत. अशा आपल्या आजूबाजूला सुद्धा बरेच लोक जे की सर्वसामान्य लोकांना काही गोष्टी शक्य नाहीत, ते असे दिव्यांग लोक सुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे आणि त्यांचं एक आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवून आपण करायला पाहिजेत. असा हा इन्स्पिरेटिव्ह लेसन आपल्याला अभ्यासाला होता.
द एपिटम ऑफ करेज नावाचा धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण या लेसनमधून आय होप हा लेसन तुम्हाला सर्वांना आवडला असेल। या लेसनचा जो वर्कशॉप आहे त्या पुढील व्हिडिओमध्ये आपण अपलोड करणार आहोत। धन्यवाद, थँक्यू फॉर वॉचिंग।